नमस्कार. चला आज एका अशा शहराबद्दल बोलूया जे जन्माला आलं नाही तर चक्क समुद्रातून घडवलं गेलं. ही कहाणी आहे आपल्या मुंबईची. कशी 7 विखुरलेली बेटे एकत्र आली आणि बघता बघता एक जागतिक महानगर बनली. हे बघा, हा फक्त नाव बदलण्याचा खेळ नाहीये. हा आहे शहराच्या अस्मितेचा, त्याच्या ओळखीचा संघर्ष. बॉम्बे म्हटलं की एक जागतिक कॉस्मोपॉलिटन चित्र डोळ्यासमोर येतं, तर मुंबई हा शब्द आपल्याला इथल्या मातीशी, संस्कृतीशी आणि मुळांशी जोडतो. म्हणजे ही दोन नावं म्हणजे शहराच्या भविष्याबद्दलच्या दोन पूर्णपणे वेगळ्या कल्पना आहेत. आता हा आधुनिक वाद नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला इतिहासात खूप मागे जावं लागेल. म्हणजे हे शहर बनायच्या आधी इथे नक्की काय होतं, या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना की आजच्या संघर्षाचं मूळही आपल्याला सापडेल. चला तर मग थेट त्या काळात जाऊयात, जेव्हा इथे ना उंच इमारती होत्या ना गाड्यांची वर्दळ. इथे होती फक्त 7 बेटं, चिखलाने दलदलीने भरलेली, समुद्राच्या भरती ओहोटीमुळे एकमेकांपासून तुटलेली आणि मलेरियासारख्या आजारांमुळे अगदीच धोकादायक. हीच आहेत ती 7 बेटं ज्यांच्या पायावर आजचं आपलं मुंबई शहर दिमाखात उभं आहे. आणि या बेटांवर हजारो वर्षांपासून कोण राहत होतं माहितीये? कोळी आणि आगरी समाज. तेच या शहराचे मूळ रहिवासी आणि खरे संस्थापक म्हणायला हवेत. जरा विचार करा, आज जिथे उंच इमारती आणि वेगवान आयुष्य आहे तिथे एकेकाळी मलेरिया पसरवणारी दलदल होती. आणि गंमत म्हणजे भरतीच्या वेळी तर यातली बहुतेक बेटं समुद्राच्या पाण्याखाली जायची. आजच्या महानगरापेक्षा कितीतरी वेगळं आणि खरं सांगायचं तर भयावह चित्र होतं ते. मग सुरू झालं एक अशक्य वाटणारं काम, या 7 विखुरलेल्या बेटांना एकत्र जोडून एक सलग जमीन तयार करण्याचं. हे काम म्हणजे समुद्राशी दिलेला एक लढाच होता, जो तब्बल 300 वर्ष चालला. ही टाईमलाईन आपल्याला मुंबईच्या निर्मितीची गोष्ट सांगते. सुरुवात झाली 1784 मध्ये हॉर्नी वेलाडपासून. त्याने महालक्ष्मी आणि वरळीमधला समुद्राचा शिरका वाढवला. मग सायन कॉजवे, कुलाबा कॉजवे आणि शेवटी 1845 मध्ये माहीम कॉजवेने या 7 बेटांना एकत्र शिवून टाकलं आणि मुंबईला आजचं स्वरूप मिळालं. पण या सगळ्या कामातना एक जबरदस्त नाट्यमय घटना घडली आणि त्या घटनेचा हिरो होता गव्हर्नर विल्यम हॉर्नबी. या माणसाने चक्क कंपनीच्या थेट आदेशांविरुद्ध जाऊन एक महत्त्वाचा बांध बांधला. याला म्हणतात बंडखोरी. कंपनीचे आदेश आले की काम थांबा, पण हॉर्नबीने ऐकलं नाही. तोपर्यंत त्याचं काम पूर्ण झालं होतं. त्याच्या या एका धाडसी निर्णयामुळे आजचा मध्य मुंबईचा भाग समुद्रात बुडण्यापासून वाचला आणि शहराचा नकाशाच कायमचा बदलून गेला. पण ही गोष्ट फक्त इंजिनिअरिंगची नाहीये, ही मानवी सहकार्याची, एकजुटीची गोष्ट आहे. हे शहर म्हणजे अनेक वेगवेगळ्या समुदायांनी एकत्र येऊन केलेल्या अथक प्रयत्नांचं फळ आहे. या शहराचा खरा आत्मा आहेत इथले मूळ रहिवासी, कोळी आणि आगरी समाज. त्यांनीच या बेटांना मुंबादेवीच्या नावाने ओळख दिली. या शहराची खरी सांस्कृतिक ओळख त्यांच्यामुळेच आहे. पण शहराच्या विकासासाठी पैसा कुठून आला? तो आला पारशी आणि गुजराती समुदायाच्या दानातून. उदाहरणार्थ, लेडी आवाबाई जमशेदजी जीजीभॉय यांनी माहीम कॉजवेसाठी संपूर्ण निधी दिला होता. केवढी मोठी दृष्टी होती ही! आता समुद्रात भर घालून जमीन तयार करणं, गिरण्या चालवणं, ही प्रचंड कष्टाची कामं कोणी केली? तर कोकण आणि घाटावरून आलेल्या मराठी आणि दलित कामगारांनी. त्यांच्या घामातून, त्यांच्या श्रमातून हे शहर उभं राहिलं. ते या शहराचा कणा आहेत. आणि त्याचवेळी मुस्लिम, ज्यू आणि ख्रिश्चन व्यापाऱ्यांनी काय केलं? तर त्यांनी जागतिक व्यापाराची जाळी विणली, बंदरांचा विकास केला आणि या शहराला खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय बंदर बनवलं. तर मग हा सगळा इतिहास पाहिल्यावर आपण परत त्याच मूळ प्रश्नावर येऊया. शहराच्या ओळखीबद्दल, त्याच्या आत्म्याबद्दल हा इतिहास आपल्याला नक्की काय सांगतो? एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपण ज्या मुंबईच्या जमिनीवर उभ्या आहोत ना, ती नैसर्गिक नाहीये, ती माणसाने घडवलीये. सह्याद्रीचे दगड आणि समुद्राचा गाळ वापरून ही जमीन समुद्रातून अक्षरशः हिसकावून घेतलेली आहे. आणि हाच या सगळ्या विवेचनाचा गाभा आहे. जी जमीनच अनेक वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून बनलेली आहे, म्हणजे संकरित आहे, तिची ओळख फक्त एकाच गटापुरती मर्यादित कशी असू शकते? बरोबर ना? आणि म्हणूनच निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. मुंबईवर कोणा एकाचा हक्क नाही, कारण कोणत्याही एका समुदायाने हे शहर एकट्याने बांधलेलंच नाही. यातला कोणताही एक गट बाजूला काढला तर हे शहरच अस्तित्वात राहणार नाही. मग शेवटी प्रश्न तोच उरतो, इतक्या लोकांनी मिळून घडवलेलं हे शहर, त्याला तुम्ही मुंबई म्हणा किंवा बॉम्बे, हे शहर नक्की आहे कोणाचं? आणि याचं उत्तर ना कदाचित या व्याख्येतच दडलं आहे.
या शहराची ओळख मुंबई किंवा बॉम्बे या नावापेक्षाही मोठी आहे. ती ओळख आहे मुंबईकर. आणि मुंबईकर म्हणजे कोण? तर तो प्रत्येकजण ज्याने या शहराच्या जडणघडणीत स्वतःचा वाळूचा एक कण का होईना पण हातभार लावला आहे, तोच आहे खरा मुंबईकर.